सर्व जे प्रश्न आहेत जे मेनली प्रत्येक ॲस्पिरंटच्या मनात असतात, स्टिल आमची करंट अफेअरची जी बुकलेट होती, ठीक आहे, त्याच्याबद्दल पण काही मुलांनी प्रश्न विचारले की त्याच्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओ विल बी अवेलेबल, नोट्स तुम्हाला आफ्टर लेक्चर्स संडेला, दॅट इज प्रत्येक हप्त्याच्या संडेला आपण FLT घेऊ, दॅट इज फुल लेंथ, जे काही आपण हप्ताभर शिकलेलो आहोत, ठीक आहे, हे काही जे हप्ताभर आपण डिस्कस केलेलं आहोत त्याच्यावर आपली एक फुल लेंथ टेस्ट. हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, MPSC लोकसेवा आयोगाचं नोटिफिकेशनच्या अकॉर्डिंग 2026ची जे प्रिलिम्स एक्झाम आहे राज्यसेवेची ती 31 मेला कंडक्ट होणार आहे. त्याचबरोबर मेन्स जी आहे राज्यसेवेची ती कंडक्ट होणार आहे फ्रॉम 3rd ऑफ ऑक्टोबर. सो आता आपण मिड ऑफ डिसेंबरपासून कन्सिडर केलं 2025च्या, तर 31 मेपर्यंत ऑफ 2026 आपल्याकडे जवळपास 6 महिने आहेत फॉर द प्रिपरेशन. ठीक आहे, तर हे 6 महिने आपण कशा हिशोबाने युटिलाइज करू शकतो ते या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. तर बघा, आता मार्केटमध्ये 3 टाईप ऑफ ॲस्पिरंट आहेत. सर्वात आधी आहे बिगिनर्स, ठीक आहे, ज्यांना बिलकुल सिलेबसचं काहीच कव्हरेज झालेलं नाही आहे. सेकंड टाईप ऑफ ॲस्पिरंट आहे ज्यांनी ऑलरेडी अटेम्प्ट दिलेला आहे, त्यांचं सिलेबस कंप्लीट झालेलं आहे, पण हाऊएव्हर ड्यू टू सर्टन रिझन्स ते आता पण प्रिलिम्स क्रॅक केलेली नाही आहेत. ठीक आहे, आणि थर्ड टाईप ऑफ ॲस्पिरंट मार्केटमध्ये आहेत UPSC ॲस्पिरंट, कारण की आता त्यांनी MPSC डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे ऑब्व्हियसली जे महाराष्ट्राचे कॅन्डिडेट आहेत UPSC वाले ते डेफिनेटली MPSCकडे वळणारच. तर या सर्व तिन्ही टाईपच्या मुलांना MPSCची जर प्रिपरेशन करायची असेल तर या पुढच्या 6 महिन्यामध्ये कशा हिशोबाने करू शकते ते या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. तर बघा, जनरली जर बघितलं गेलं तर सर्टन क्वेश्चन सर्वांच्याच माइंडमध्ये असेल की आता आपण डिसेंबर टू मेची प्लॅनिंग करत आहोत, तर आपल्याला 100% मे प्रिलिम्सकडे लक्ष द्यायला पाहिजे की मेन्सचं पण अभ्यास करायला पाहिजे. CSAT आहे तर CSAT कधी सुरू करायला पाहिजे आणि कशा हिशोबाने सुरू करायला पाहिजे. त्याचबरोबर सब्जेक्ट्स, ऑल सब्जेक्ट दॅट इज GSचं कम्प्लिशन प्लस करंट अफेअरचं कव्हरेज कशा हिशोबाने करायला पाहिजे आणि कुठून करायला पाहिजे, आणि PYQ कुठून करायचे, किती इयरचं कव्हरेज आपल्याला राहायला पाहिजे, आणि टेस्ट प्रॅक्टिस कुठून करायची, ह्या सर्व प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. तर बघा, हे व्हिडिओ तुम्हाला प्रॉपर एक स्ट्रॅटेजिक कमबॅक करण्यासाठी डेफिनेटली युजफुल राहणार. तर बघा, आता पुढचे 6 महिन्यामध्ये कशा हिशोबाने आपल्याला प्लॅन एक्झिक्यूट करायचा आहे, दॅट इज असं प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामध्ये प्रॉपर तुमचं एज्युकेशन होईल. ठीक आहे, त्याचबरोबर कंप्लीट बुकलिस्ट पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करेल. ठीक आहे, तर आपलं मेन टार्गेट राहील GSचं कंप्लीट करायचं सिलेबस, त्याचबरोबर रिव्हिजन करायची आपली 3 टाईम मॅक्झिमम व्हायला पाहिजे, मिनिमम 3 टाईम व्हायला पाहिजे, मॅक्झिमम तर तुम्ही किती पण करू शकता. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला X नंबरचे टेस्ट द्यायला हवं आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट होऊन जाते. त्याचबरोबर आपल्याला PYQचं कव्हरेज करायला पाहिजे. हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. त्याच्यानंतर लास्ट इयरच्या आपल्या ज्या मुलांनी ऑलरेडी आम्हाला फॉलो करत असेल त्यांना माहीत असेल, लास्ट इयर वेरियस मॅरेथॉन व्हिडिओज आम्ही टाकले होतं, वेरियस टेस्ट सिरीजचे व्हिडिओज आम्ही टाकले होते. तर त्याच्या सक्सेसनुसार आम्ही यावर्षी डिसाईड केलं आहे की एक फुल प्लेज मॉड्यूल आणू फ्रॉम DK MPSC. ठीक आहे, तर या मॉड्यूलबद्दल पण मी डिस्कस करेल. त्याचबरोबर टेस्ट सिरीजचा पण मी तुम्हाला प्लॅन सांगेल, आणि PYQ बुकलेट जे DK MPSC कडून असते त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये डिस्कस करेल. तर परत एक पॉईंट की लास्ट इयर जसं तुम्हाला माहिती आहे करंट अफेअर बुकलेट आमच्याकडून होती, तर तिथून किती प्रश्न आलेले होते पेपरमध्ये राज्यसेवेमध्ये याच्या रिलेटेड बरेच मुलांनी मला प्रश्न विचारले होते. तर त्याचं पण जो आन्सर आहे मी याच व्हिडिओमध्ये डिस्कस करेल, अँड देन वी विल मूव्ह टुवर्ड्स द प्लॅन. सो बघा, जसं तुम्हाला माहिती आहे, जे आम्हाला ऑलरेडी फॉलो करत असेल तर करंट अफेअरसाठी लास्ट इयर DK MPSC कडून मेजर आमची एक करंट अफेअरची मेन बुकलेट होती. ठीक आहे, त्याचबरोबर 1 लायनर्स होते. त्याच्यानंतर थर्ड होतं आपलं मंथली मॅगझिन. ठीक आहे, आणि लास्ट वन होतं आपलं मोर दॅन 500+ आपण करंट अफेअरचे व्हिडिओ डिस्कस केलं होतं यूट्यूबला, क्वेश्चन्स डिस्कस केले होते, त्याची मी टेलिग्रामवर आन्सर्स पण प्रोव्हाइड केलं होतं. ठीक आहे, तर या सर्व सोर्समधून किती प्रश्न आले ते मी या व्हिडिओमध्ये सांगेल. ऑब्व्हियसली व्हिडिओमध्ये बाकी पण गोष्टी डिस्कस होणार. हावेवर मी शॉर्टली या व्हिडिओमध्ये डिस्क्राईब करेल की किती प्रश्न आले होते. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या, वी आर नॉट क्लेमिंग की 100% आमच्याच बुकलेटमधून प्रश्न आलेले आहे. हावेवर ही एक गोष्ट क्लेम करत आहे की सर्टन क्वेश्चन्स जे आलेले आहेत ते इनडायरेक्टली और डायरेक्टली आम्ही आमच्या बुकलेटमध्ये ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. ज्या मुलांना वाटत असेल दे कॅन पॉज द व्हिडिओ अँड क्रॉस चेक द क्वेश्चन्स. ठीक आहे, तर हे ग्लोबल पीस इंडेक्सचं होतं, आणि मग तुम्ही इथं बघू शकता की वी हॅव ऑलरेडी डिस्कस, आणि ऑब्व्हियसली सर्व रँकिंग राहणार पॉसिबल नाही आहे, आणि इन जनरल पण मुलांना लक्षात राहत. ठीक आहे, सो वी कव्हर डायरेक्टली जितकं महत्त्वाचं असते. पण यावर्षी ज्या मुलांनी प्रॉपरली PYQ ॲनालाइज केलं असेल किंवा बघितलं असेल तर त्यांना माहिती असेल की यावर्षीचा जो पेपर होता तो खूप जास्त वेग होता. ठीक आहे, दॅट इज करंट अफेअरचं पोर्शन बेसिकली. जसं तुम्ही बघू शकता सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स 2020चं विचारलं गेलं होतं. ठीक आहे, तर
अशा टाईपचे काही वेग क्वेश्चन्स होते. सो वी आर नॉट क्लेमिंग की 100% आमच्याच बुकलेटमधून आले आहे. हावेवर अराउंड 10 क्वेश्चन्स जे आहेत ते कुठं ना कुठं आम्ही आमच्या बुकलेटमध्ये ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. तर सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. मग नेक्स्ट क्वेश्चन होता आपलं इंडस व्हॅली ट्रीटी. आमची मेन्सची जी पहिली बुकलेट होती त्याचबरोबर आपली मंथली मॅगझिन जी होती, ठीक आहे, जून या जुलैमधली, त्याच्यामध्ये आपण IWCचं IWT दॅट इज इंडस व्हॅली ट्रीटी ऑलरेडी डिस्कस केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हा परत एक ब्रिक्सचं समिटचं क्वेश्चन आहे, ब्रिक्स समिट. ठीक आहे. इथे लोकेशन मी ऑलरेडी मेन्शन केलं आहे. आणि ऑब्व्हियसली ज्यांनी जॉग्राफी चांगल्याने केलं असेल तर रशिया इज काज. ठीक आहे, कझान. अँड देन बाकीचे काही प्रश्न तुम्ही इथे बघू शकता. सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट, देन काही न्यूज इन शॉर्ट्सचे प्रश्न इथे बघू शकता. आणि इथे मी रिसोर्सेस पण ऑलरेडी मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे. काही स्कीम्स आपण ऑलरेडी कव्हर केलेले होते, त्याच्यावरच इथे प्रश्न आहेत. अँड ऑब्व्हियसली इट डायरेक्टली हेल्प फॉर द एलिमिनेशन. अँड देन दिस आर द क्वेश्चन्स. मी एकदा दाखवून देते अँड देन वी विल कंटिन्यू अवर मेजर डिस्कशन. ठीक आहे. तर अप्रॉक्स 10 क्वेश्चन्स इनडायरेक्टली बुकलेटमधून होते. ठीक आहे. देन नेक्स्ट दॅट इज प्रिलिम्स 2026चं मेन कोर्स. तर बघा ही जी PDF आहे मी ऑलरेडी ग्रुप कमेंटमध्ये मेन्शन केलेली आहे, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये पण आहे. ठीक आहे. तर तुम्ही डायरेक्टली ही जी PDF आहे जो आपला प्लॅन राहणार आहे ती तुम्ही डिस्कस करू शकता, सॉरी डाउनलोड करू शकता. तर बघा इथे काय आहेत आपलं 22 डिसेंबरपासूनचं पूर्ण प्लॅन सुरू होणार. क्लासेस लँग्वेज बघितलं तर इंग्लिश आणि मराठीमध्ये राहील. नोट्स तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार. ऑब्व्हियसली टेस्ट सिरीज विल बी इन इंग्लिश. आणि तेच आहे, प्लॅन डिसेंबरला स्टार्ट होत आहे आणि द प्लॅन विल कम्प्लिटली एंड इन मे. ठीक आहे. आणि रेकॉर्डेड लेक्चर डेफिनेटली इट विल बी प्रोव्हाइडेड. ठीक आहे. आणि ज्या मुलांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं असेल, डिटेल वगैरे परत डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून बोलायचं असेल तर दे कॅन email or they can directly connect with me and my other team members through Telegram. ठीक आहे. तर बघा बेसिकली लास्ट इयरचे डेमो व्हिडिओज पण मी अपलोड केलेले आहेत, तो तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. त्याचबरोबर दिस आर द स्टुडंट रिव्ह्यूज अँड दिस इज अवर प्लॅन. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, PYQच्या कव्हरेज राहणार आहे. एक बेस प्लॅन आहे, एक प्लस प्लॅन आहे. बेस प्लॅनमध्ये काय राहणार आहे, इट इज बेसिकली अ कम्प्लीट टेस्ट सिरीज प्लॅन. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण MCQ सॉल्विंग, डेली टेस्ट राहणार. ठीक आहे. आणि टेस्ट सिरीज राहणार, दॅट इज FLT राहणार. आणि त्याच्यानंतर करंट अफेअरचं कव्हरेज आणि कॉन्टेंट लेक्चर राहणार नाही बेस प्लॅनमध्ये. अँड प्लस प्लॅन विल इन्क्लूड ऑल दिस. ठीक आहे. अँड 1-to-1 मेंटरशिप जे राहणार ती प्लस प्लॅनमध्ये राहील. आणि फी मॉडेल तुम्ही इथं बघू शकता. आणि यावेळी डेफिनेटली वी ट्राय टू कीप इट ॲज रिजनेबल ॲज पॉसिबल. ठीक आहे. आणि बघा काय राहणार आहे आपल्या प्लॅनमध्ये. सर्वात आधी आपण MPSCचा पूर्ण सिलेबस बघू. ठीक आहे. सिलेबस कव्हरेज राहणार. करंट अफेअर मंथली आपण डिस्क्राईब, जे मी ऑलरेडी सांगितलं, मंथली या प्रॉपरली रेग्युलर बेसिसवर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओ विल बी अवेलेबल. नोट्स तुम्हाला आफ्टर लेक्चर्स देण्यात येणार. ठीक आहे. इथे आफ्टर ॲडमिशन आहे, आफ्टर लेक्चर्स राहील किंवा तुम्हाला रनिंग नोट्स काढावे लागेल डिपेंड अपॉन द पर्टिक्युलर टॉपिक. PYQ बुकलेट जी आहे DK MPSCची ती इथे मी डिस्प्लेस करताय, बघू शकता तुम्ही. ती जी बुकलेट आहे तुम्हाला व्हाया कुरियर जे प्लस प्लॅनचे स्टुडंट राहणार त्यांना सेंड करण्यात येणार. ॲडमिशन प्रोसेससाठी काय आहे, तुम्हाला गुगल फॉर्म फिल करावा लागेल. ठीक आहे. जे यूट्यूब डिस्क्रिप्शन ॲज वेल एज अ पिन कमेंट आणि ऑब्व्हियसली एंड ऑफ दिस ब्राउचर सेंड केलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही ते बघू शकता. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली अराउंड 24 घंट्यात तुम्हाला कन्फर्मेशन मेल येऊन जाईल. आणि आफ्टर द फ्यू डेज जसं तुमचं ॲडमिशन कन्फर्म होऊन जाते तेव्हा तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मेसेज येऊन जाणार. ठीक आहे. त्याचबरोबर लिमिटेड 10 जे सीट्स राहणार त्यांच्यासाठी सर्टन अर्ली बर्ड ऑफर्स पण दिलेले आहेत, ते पण तुम्ही एकदा चेक करू शकता. सो लवकरात लवकर तुमचं ॲडमिशन स्टार्ट करून घ्या, कारण की 22 पासून आपण पूर्ण प्रिलिम्सचं डिस्कशन स्टार्ट करणार आहोत. आणि हे आपलं पूर्ण प्लॅन आहे ज्याच्यामध्ये वी विल स्टार्ट फ्रॉम द जॉग्राफी, ज्याच्यामध्ये आपले पूर्ण लेक्चर्स होणार. आणि येस, मेन लेक्चर्स, ऑल द लेक्चर्स मेजरली विल बी टेकन बाय DK MPSC मॅम, दॅट इज मी स्वतः लेक्चर्स घेणार आहे. आणि बाकीचे जे कंटेंट टीम आहे जे टेस्ट सिरीज डिझाईन करणार ॲज वेल ॲज आपले जे करंट अफेअर मॉड्यूल आहे ते डिझाईन करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली संडेला, दॅट इज प्रत्येक हप्त्याच्या संडेला आपण FLT घेऊ, दॅट इज फुल लेंथ. जे काही आपण हप्ताभर शिकलेलं आहोत, ठीक आहे, हे काय जे हप्ताभर आपण डिस्कस केलेलं आहोत त्याच्यावर आपली एक फुल लेंथ टेस्ट राहणार. ठीक आहे. आणि डेली अराउंड 20 to 20 प्लस क्वेश्चन्स. ठीक आहे. 20 प्लस ऑब्व्हियसली डेली आपण जो काही टॉपिक डिस्कस केलो त्याचे क्वेश्चन्स येऊन जाणार. दॅट इज आज आपण लेक्चर डिस्कस केलं सपोज द युनिवर्स आणि जिओमॉर्फॉलॉजी आपण डिस्कस केलं. त्याच्यानंतर त्याचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला
त्या दिवशी प्रोव्हाइड करण्यात येणार, ते तुम्ही ऑब्व्हियसली अटेम्प्ट करणार आणि आपले डेली लेक्चर्स चालणार आहे. संडेला तुम्हाला फुल लेंथ टेस्ट राहणार आहे, तुम्हाला ऑफ नाही राहणार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे सर्व आपलं बेसिकली जॉग्राफी आणि त्याच्यानंतर आपण इन्व्हॉर्मेंट करून घेऊ. जानेवारीपासून स्टार्ट होणार, मग आपलं पॉलिटी आपला बेसिक कव्हरेज राहणार. हा तुम्ही एंटायर टाइम टेबल डिस्कस म्हणजे डाउनलोड करून तुम्ही पूर्ण बघू शकता. ठीक आहे. अशा हिशोबाने चालेल. जॉग्राफी आहे, त्याच्यानंतर एन्शियंट हिस्ट्रीला म्हणजे हे लास्टचं आहे. ठीक आहे. आपलं मॅपिंगला आपण कन्क्लूड करू. अराउंड 6 मार्चपर्यंत आपला एंटायर सिलेबस कंप्लीट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर आपलं फायनल डिस्कशन राहणार आहे, दॅट इज रेस्ट ऑफ द FLTs इथं. म्हणजे आपण इन शॉर्ट FLTs पूर्ण बघितले तर अराउंड 18 FLTs आपल्या पूर्ण राहणार आहेत. ठीक आहे. दॅट इज फुल लेंथ मॉक आणि त्याच्यानंतर जर अराउंड 63 जे आहेत ते आपले डेली टेस्ट राहणार आहे. तर जे मुलं बेस प्लॅन घेणार आहे, दॅट इज ओनली टेस्ट सिरीज, ज्या मुलांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे, जस्ट त्यांना डेली टेस्ट हवे आहेत, दॅट इज 20+ क्वेश्चन्स डेली आणि त्याच्यानंतर संडे टू संडे FLTs, तर ते बेस प्लॅन प्रिफर करू शकता. हावेवर ज्या मुलांना प्रॉपर लेक्चर हवे असेल दे कॅन प्रिफर द प्लस प्लॅन. त्याच्यामध्ये आपलं 1-to-1 मेंटरशिप पण कव्हर होऊन जाणार. ठीक आहे. तर हे झालं आपलं पूर्ण पॅकेज. कशा हिशोबाने आपलं प्रिलिम्सचं DKMPSC कडून मॉड्यूल राहणार आहे. आणि येस, जसं मी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे की लवकरात लवकर सीट घेऊन घ्या, कारण की पहिले जे 10 ॲडमिशन आहे त्याला सर्टन डिस्काउंट्स ऑफर केलेले आहेत. आता आपण सर्व डिस्कस केलं आहे की DKMPSC कडून यावर्षीचं कसं मॉड्यूल आहे. आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग जे मला तुम्हाला सांगायची आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, आता हे जे 6 महिने आहेत ना, प्लीज त्याला चांगल्याने युटिलाइज करा. कारण की कसं आहे, मी ऑलरेडी ही गोष्ट तुम्हाला बरेचदा सांगितली आहे. नेहमी म्हणलं जाते की जेव्हा कुठलीही पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतात ना, तर त्याच्यासाठी त्याच्या आधी तुमचं प्लॅन बी नेहमी रेडी राहायला पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला प्लॅन बी कडे शिफ्ट नाही व्हायचं असेल ना, तर हे पुढचे 6 महिने चांगल्याने युटिलाइज करा. ठीक आहे. तुम्हाला थोडं जे काही तुम्ही टाइमपास करत आहे त्याच्यातून तुम्हाला वेळ काढावा लागेल अँड डेफिनेटली स्टडीवर फोकस करून हे 6 महिने प्रॉपरली युटिलाइज करावं लागेल. ठीक आहे. आणि आता आपण पूर्ण प्लॅन डिस्कस करू. आता आपण मेन डिस्कशनकडे वळूया. आणि ते स्टार्ट करायच्या आधी काही बेसिक गोष्टी सांगून देते. जसं तुम्ही राज्यसेवेचं सिलेबस बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल, करंट अफेअर, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट आणि जनरल सायन्स. जनरल सायन्समध्ये पण बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स हे सर्व सब्जेक्ट्स येतात. त्याचबरोबर CSATचा हा सिलेबस आहे. तर हे आपल्याला सर्व प्रिपेअर करणार आहोत आपण 22 डिसेंबरपासून सोबत. ठीक आहे. तर नंबर ऑफ क्वेश्चन जर बघितले प्रत्येक सेक्शनमधून प्रिव्हियस इयर्स किती आलेले आहेत तर तुम्ही एकदा बघू शकता. करंट अफेअरमधून जवळपास 16 ते 17 प्रश्न दरवर्षी येतात. त्याच्यानंतर पॉलिटीमधून अराउंड 15 प्रश्न, इतिहास दॅट इज फ्रॉम अ हिस्ट्री सेक्शन 15 प्रश्न, भूगोल दॅट इज जॉग्राफी 16 क्वेश्चन्स, इकॉनॉमी 15 क्वेश्चन्स, सायन्स 18-19 क्वेश्चन. ऑब्व्हियसली याच्यामध्ये 3 सेक्शन आल्यामुळे बायो, केमिस्ट्री आणि फिजिक्स आणि पर्यावरण दॅट इज इन्व्हायरमेंटमधून कमी प्रश्न येतात, 6-7 प्रश्न दरवर्षी येतात. ठीक आहे. आणि हे आपलं CSATचं आहे. तर हे झाले नंबर ऑफ क्वेश्चन दरवर्षी किती येतात. तर याला बघूनच आपल्याला आपले प्रायोरिटी डिसाईड करून अभ्यास करायचा आहे. तर आता हे आपलं मेन प्लॅन बघा. तर सर्वात पहिले आपण फोकस करू की आपण सिलेबस कशा हिशोबाने कधी कंप्लीट करू शकतो. तर बघा 12 वीकमध्ये दॅट इज 15 डिसेंबर टू 5 मार्चचा आपलं पूर्ण प्लॅन आहे. जसं आपलं पेड क्लासेसचं पण प्लॅन आहे, त्याच हिशोबाने आपण जे मुलं पेडने क्लासेस घेणार आहेत, जे स्वतः सेल्फ स्टडी करणार आहेत, त्या मुलांना पण मी त्याच हिशोबाने प्लॅन दिलेला आहे. समोर मागे काही ऑब्व्हियसली डेट्समध्ये काही चेंज आहे, पण रेस्ट ऑफ द प्लॅन्स मोस्टली आपला सेम राहणार आहे. तर 15 डिसेंबर टू 5 मार्च अराउंड 12 वीकचं टाइम पिरियड घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्या रेग्युलर GS, करंट, PYQs, टेस्ट अँड CSAT विल बी अवर प्रायोरिटी. त्याच्यानंतर आपण शिफ्ट हो डायरेक्ट रिव्हिजन. रेस्ट ऑफ द प्रिलिम्सपर्यंत आपलं मेजरली टार्गेट आहे की 3 मिनिमम व्हायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त झाले तर बेटरच आहे. बघा, आपल्याला काही गोष्टी डेली बेसिसवर करायच्या आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला प्लॅन सांगते. सर्वात आधी डेली आपल्याला जो काही टॉपिक आपण अभ्यास करत आहोत त्याचे PYQ डेली आपल्याला करायचे आहेत. त्याचबरोबर सर्टन मंथ्स दॅट इज डिसेंबर टू मिड ऑफ जॅन आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मेन्सचा अभ्यास सुरू ठेवायचा आहे. त्याच्यानंतर जाऊन प्रिलिम्सकडे वाढायचं आहे, कारण की मेन्सचा अभ्यास आपल्याला अप्रॉक्स 70 to 80% प्रिलिमच्या आधी कंप्लीट राहायला पाहिजे, कारण की नंतर कमी मंथ्स मिळतात तेव्हा आपण फक्त आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर करंट अफेअर पण आपल्या रेग्युलर बेसिसवर डेली थोडं थोडं सुरू ठेवायचं. ठीक आहे. ही गोष्ट आपल्याला डेली करायची आहे, तर आपल्याला हे पॉईंट लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा, पॉलिटी हा विषय आहे आपण 15 डिसेंबर टू 30 डिसेंबरपर्यंत करायचं, 15 दिवस, दॅट इज
फ्रॉम अ बुक लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत ही पुस्तक जे आहे मराठी ॲज वेल एज इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. जे मुलं नवीन असेल त्यांच्याकडे ऑलरेडी ही पुस्तकं नसेल तर ते पुस्तकांची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही क्लिक करून ऑब्व्हियसली बुक तुम्ही परचेस करू शकता. तर लक्ष्मीकांत केलं, त्याच टॉपिकचे तुम्ही PYQ सॉल्व करायचे आणि त्याचे सेक्शनल द्यायचे. ठीक आहे, सेक्शनलसाठी मी ऑलरेडी DKMPSCचा प्लॅन शेअर केलेला आहे, तर तुम्ही डायरेक्ट सेक्शनल पण जॉईन करू शकता. त्याच्यानंतर करंट अफेअर रेग्युलर बेसिसवर करायचं. त्याच्यानंतर जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट करायचं आहे आपल्या 31 डिसेंबर टू जानेवारी. इथे काही न्यू इयर येणार, पण ऑब्व्हियसली अभ्यासाकडे थोडं फोकस करून अभ्यासाकडे थोडं लक्ष द्या. न्यू इयर नेक्स्ट इयर पण म्हणता येणार. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपलं इंडियन फोकस, महाराष्ट्र आणि वर्ल्ड. त्याच्यासाठी सर्वात बेस्ट सोर्स आहे आपला NCERT, कारण की NCERT मधून डायरेक्ट प्रश्न आलेले आहेत फॉर कव्हरिंग इंडियन जॉग्राफी, आणि हे इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, आणि मराठीमध्ये नसेल ते हिंदीमध्ये पॉसिबल आहे, पण मोस्टली सर्व NCERT इंग्लिशमध्ये सध्यासाठी अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर NCERT वाचल्यानंतर जो महाराष्ट्र स्पेसिफिक टॉपिक असते ना, त्याच्यासाठीच महाराष्ट्र स्पेसिफिक सर्टन मॅपिंग वगैरे करून घेतलं तरी तुमचं पूर्ण जॉग्राफी चांगल्याने कव्हर होऊन जाईल. हावेवर जे मुलं मराठी ॲस्पिरंट आहेत त्यांच्यासाठी मी सांगून देते की सौदी सरांचे पुस्तक, या विठ्ठल पुंगडे सरांचे पुस्तक, या कपिल पवार सरांचे पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. कुठलीही एक पुस्तक घेतली तरी तुमचं जे जॉग्राफी पोर्शन आहे ते चांगल्याने कव्हर होऊन जाईल. जॉग्राफीमध्ये एक तर येते स्टॅटिक पोर्शन, एक येते आपलं मॅपिंग पार्ट. तर मॅपिंगसाठी कुठले पण ॲटलास तुम्ही परचेस करू शकता. ऑब्व्हियसली लिंक इज इन अ डिस्क्रिप्शन. मग आपलं एन्व्हायरमेंट सेक्शन, तर एन्व्हायरमेंटसाठी शंकर IAS किंवा PMF IASची बुक तुम्ही परचेस करू शकता. हावेवर जर बुक परचेस नसेल करायची तर तुम्ही PMF IASचे जे वेबसाईट आहे त्याच्यावर पण पूर्ण तुम्हाला नोट्स मिळून जाणार ऑफ अ एन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट फोकस राहणार आहे हिस्ट्री, अराउंड 15 डेज, ज्याच्यामध्ये आपण एन्शियंट कव्हर करू, मिडिवल कव्हर करू आणि मॉडर्न. एन्शियंट आणि मिडिवलसाठी स्टेट बोर्डचे बुक किंवा NCERT किंवा तुम्ही DKMPSC चॅनलचे जे मी मॅरेथॉन लेक्चर टाकले आहेत त्याचे लेक्चर्स कव्हर केले, प्लस आमची जी टेलिग्रामवर मी ऑलरेडी पोस्ट केलेली PDF रेफर केली, तरी पण तुमचे जवळपास प्रश्न बनून जाणार याच्यातून. त्याच्यानंतर जर तुम्हाला तरी पूर्ण एक स्टोरी फॉर्मॅटमध्ये बुक हवी असेल, ऑब्व्हियसली दोज लेक्चर आर द मॅरेथॉन लेक्चर, तर ते मॅरेथॉन सारखेच आहे, स्टोरी फॉर्मॅटमध्ये नाही आहे. सो तुम्ही ॲज अ स्टोरी समजण्यासाठी NCERT किंवा स्टेट बोर्डचे बुक करून मधून तुमचं एन्शियंट पोर्शन कव्हर करू शकता. मॉडर्नसाठी इंग्लिश मिडियमवाल्या मुलांनी स्पेक्ट्रम बुक रेफर करायची. हावेवर त्यांना मग महाराष्ट्र स्पेसिफिक जे टॉपिक्स आहे जसं की समाज सुधारक, दॅट इज सोशल रिफॉर्मर ऑफ महाराष्ट्र, ते सेपरेटली त्यांना करावं लागेल. हावेवर जे मराठी मीडियमची मुलं आहेत ते डायरेक्ट समाधान महाजन सरांचे पुस्तक रेफर करू शकतात. मग तुमचं तेच आहे, मी सांगितलं ऑलरेडी, मिड जॅनपर्यंत आपलं मेन्स कंटिन्यू राहणार किंवा तुमचं ऑप्शनलचं जे पार्ट आहे ते तुम्ही करणार. PYQ सेम, जो टॉपिक तुम्ही वाचत आहे ठीक आहे त्याचेच PYQ करायचे आणि सेक्शनल द्यायचं, आणि मग बुकलेट करंट अफेअरची करायची. त्याच्यानंतर आपलं इकॉनॉमीसाठी बेस्ट सोर्स आहे इंग्लिशवाल्या मीडियम मुलांसाठी मृणाल सरांची नोट किंवा श्रीराम IASचे नोट्स. हवे मराठीवाले मीडियमवाले जे मुलं आहेत ते रंजन कोडंबे सरांची पुस्तक रेफर करू शकतात. आणि त्याच्यानंतर आपलं मिड ऑफ जानेवारीपासून आपलं CSATचं पण सुरू करून घ्यायचे, ज्या मुलांचं CSAT वेक असेल. हवेवर ज्या मुलांचं CSAT चांगलं आहे तर ते डायरेक्टली CSATला सोडून आपलं GS वरच फोकस करू शकतात. त्याच्यानंतर आपण सायन्स हा विषय घेतला तर अराउंड 16 डेज, ज्याच्यामध्ये आपलं बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स राहणार. बेस्ट सोर्स आहे NCERT. हवेवर त्यांना ज्या मुलांना NCERT रेफर नसेल करायची ते सचिन बस्के सरांची पुस्तक रेफर करू शकता. त्याच्यानंतर आपण मॅपिंग करायची 1 मार्च ते 5 मार्च, 5 दिवस अप्रॉक्स, त्याच्यामध्ये आपली पूर्ण मॅपिंग कव्हर करायची, कारण की मॅपिंगमधून बरेचदा खूप प्रश्न आलेले आहेत. आणि CSAT आणि PYQ आणि सेक्शनल ते आपल्या डेली बेसिसवर चालणार. त्याच्यानंतर आपण काही महिन्यानंतर प्रॉपर एक रिव्हिजन प्लॅन सेपरेट डिस्कस करू. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपलं मेन टार्गेट राहील की प्रत्येक सब्जेक्टचे आपल्याला 3 ॲटलिस्ट रिव्हिजन व्हायला पाहिजे. ठीक आहे, सो हा आहे आपला मेजर प्लॅन. अँड येस, ज्या मुलांना व्हिडिओ आवडला असेल ते प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. आणि ज्या मुलांना ऑलरेडी मी जसं सांगितलं ॲडमिशन घ्यायचं असेल दे कॅन टेक द ॲडमिशन, कारण की स्टार्टिंगचे 10 जे सीट्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही डिस्काउंट ऑफर केलेला आहे. अँड थँक्यू अँड सी यू सून इन द नेक्स्ट वन.